आज आपण उपवासासाठी छान अशी वरई करणार आहोत, पण आपण ती वरई भातासारखी शिजवून न करता मोकळी सुटसुटीत अगदी मऊ शाबूसारखीच करणार आहोत. चला तर पाहूयात आपण भगरीसाठी काय काय साहित्य वापरणार आहोत. काही भागात याला वरई तर काही भागात याला भगर असे म्हटले जाते. एक फुलपात्रे भरून वरई घेतलेली आहे. त्यानंतर एक छोटी वाटी शेंगदाण्याचे कूट घेतलेले आहे. शेंगदाणे भाजून त्याचे कूट केलेले आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घ्यायचे आहे. आवडीनुसार तिखट घ्यायचे आहे आणि फोडणीसाठी तेल घेणार आहोत. एक पोळी तेल बास होते. सर्वात आधी वरई एका ताटामध्ये घेऊन ती स्वच्छ करून घ्यायची आहे. काही वेळेला वरईमध्ये छोट्या आळ्या किंवा लाल काळी छोटी छोटी किडे असतात, ती काढून घ्यायची आहेत. काही वेळेला पांढरे खडे देखील असू शकतात, ते देखील व्यवस्थित पाहून काढून घ्यायचे आहेत. कढईमध्ये आपण भगर भाजून घेणार आहोत. भगर भाजत असताना त्यामध्ये तेल घालायचे नाही, फक्त भगर मंद आचेवर भाजून घ्यायची आहे. भगर भाजत असताना सतत हलवत राहायचं आहे, नाहीतर ती डागू शकते. भगर आपल्याला मंद आचेवर एक 10 ते 15 मिनिटं भाजून घ्यायची आहे आणि भगरीचा कलर थोडासा लालसर झाला की आपण भाजायचे बास करायचे. त्यानंतर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये भाजलेली भगर घालून घ्यायची आहे. एक लक्षात ठेवायचं, भगर गरम असतानाच पाण्यामध्ये घालायची आहे. भगर भाजून ठेवून ती गार झाल्यानंतर पाण्यात घालायची नाही. ती गरम असतानाच पाण्यात घातली तर ती छान भिजल्या जाते. आता हे पातेले झाकून एका बाजूला 2 ते 3 तास ठेवून द्यायचे आहेत. भगर चांगली भिजल्यानंतर आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत. कढई गरम झाली की त्यामध्ये एक पळी तेल घालायचे आहे. तेल चांगले तापले की त्यामध्ये बारीक वाटून घेतलेली मिरची घालायची आहे. मिरची जर तुम्हाला चिरून घालायची असली तरी देखील चालते. मिरची आपल्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता, किंवा मिरच्याऐवजी जर तुम्हाला लाल तिखट घालायचे असले तरी देखील चालते, पण लाल तिखटाने आपल्या भगरीच्या भाताची चव थोडीशी बदल होते. मिरची छान भाजली की त्यामध्ये आपण भिजवून घेतलेली भगर घालणार आहोत. भगर कढईमध्ये घालण्याआधी त्यातील सर्व पाणी निथळून घ्यायचे आहे. भगर तेलामध्ये घातली की ती छान खालीवर करून घ्यायची आहे, जेणेकरून कढईतील तेल सर्व भगरीला व्यवस्थित लागले जाईल. त्यानंतर यामध्ये आपल्या चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत. जर मिरची वाटताना मीठ घातले असेल तर आता कमी घालायचे आहे. सर्व व्यवस्थित हलवून झाले की आपण त्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घेणार आहोत. दर 10 मिनिटांनी आपल्याला भगर छान हलवून घ्यायची आहे, म्हणजे ती खाली डागणार नाही. भगर हलवत असताना मध्ये मध्ये ती कितपत शिजली आहे हे चेक करायचे आहे. भगर बोटाने दाबली आणि ती मऊसूत झाली की समजायचं भगर शिजली आहे. गरज वाटल्यास थोडासा पाण्याचा शितुडा द्यायचा आहे, म्हणजे आपली भगर मऊ शिजून होईल. आणि भगर मऊ शिजली की त्यामध्ये आपण भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचे कूट घालायचे आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. कूट घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवायचे आहे. कूट घातल्यानंतर देखील 10 मिनिटं भगर झाकून ठेवणे गरजेचे आहे, म्हणजे आपल्या भगरीला छान चव येईल. आपली भगर किंवा वरईचा भात तयार झालेला आहे. आता आपण तो एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकताय, प्लेटमध्ये आपला वरईचा भात काढताना तो अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे, अजिबात चिकट झालेला नाही. तो भगरीची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यासोबत लिंबू किंवा दही देखील घेऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला वरईचा भात कसा वाटला. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी सहित. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.